स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करून वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथींचे साकले वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उधती समन. सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी, आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतुनी स्वामी चालिले उठुनी, बहुत वजिले सेवकांनी परिणाच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविद्ध होता तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्याचे गृहापती, स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. चोळाप्याचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बडे दरिद्रियांच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाले स्वामी राज्य भेटी परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी, श्रमती निराहार कितीक राहती मौन धारिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकित गगन, एका गिरीगवरी बैसून तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाती भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजनामाजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवलाय. परिजयांचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळाप्याने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाती. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्याचे चित्ती आनंद झाला बहुसाळा. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेषण होती, परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगांत तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक जहाले. चोळाप्याचे गृहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामीराज येती बहुधा न जाती फिरावया. लोकांमाजी पसरली मात, नृपासी कळा वृत्तांत, की आपुल्या नगरात येती विख्यात पातले. राहाती चोळाप्याचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकूनी राव बोलला कायवानी, गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवऱ्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देवी दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्दित, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसवली. खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली. षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपनराय, निराकाराने निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसुत तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजापर्णमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.